गोंयांतल्या दूध उत्पादकांनी आणि गोवा डेअरीच्या सभासदांनी फोंड्यात खाशेली पत्रकार परिशद घेऊन दुधाच्या खरेदी दरात बेगोबेग वाढ करपाची मागणी केली. गुरांच्या खावडीचे आणि चाऱ्याचे दर खूप वाढल्यानं दूध उत्पादक शेतकार व्हड्या संकटात सापडल्यात आणि तांकां व्यवसाय करप परवडना. ताका लागून दुधाच्या खरेदी दरात तातडीनं सुधारणा न केल्यार आणि शेतकऱ्यांका योग्य भाव ना झाल्यार तीव्र आंदोलन करपाचो इशारो दूध उत्पादकांनी यावेळार दिला. की आमकां दुधाचो दर वाडोवन दिया. त्यानंतर आम्ही सतत सीएम सराकडे मीटिंग घेताले. तांणी आमचे कडल्यान रिव्ह्यू घेतलो की एक्झॅक्ट प्रोडक्शन कॉस्ट कितले येता तुमचे कडेन, तुमकां रेट कितें मेळटा. आमकां जवळ जवळ इन्सेंटीव जे दिता सरकार ते धरून 50 रुपया रेट मेळटालो. 35 प्लस 40% इन्सेंटीव धरून ऑलमोस्ट दुधाक 50 रुपया रेट मेळटालो लिटर, आणि तातूंत आमचो धंदो परवडनासलो. मागीर आमी सरकाराकडे मागणी केली की आमकां गायच्या दुधाक जवळ जवळ 6 रुपया वाडोवन जाय आणि म्हशीच्या दुधाक 10 रुपया रेट वाडोवन मेळपाक जाय, जाल्यार हो धंद्यान आमी सर्वायव्ह जावंक शकता. त्यानंतर सीएम सरान आमचे कडल्यान सगळो डाटा घेतलो, परत रिपिटेडली मिटिंग्स घेतले, फॉलोअप झाले, आणि हालींच सरकारान जाहीर केले की म्हशीच्या दुधाक आमी मागिल्ल्या प्रमाणे 10 रुपया आणि गायच्या दुधाक 6 रुपया रेट वाडोवन मेळटलो. आणि आमची मागणी असली त्या प्रमाणे सरकारान आमकां ही वाढ जी असली ती 1 एप्रिल 2026 पासून म्हणजे बॅक डेटेड जे कितें एरियर्स असले ते दिता इन ड्यू कोर्स, पूण दिता अशें जाहीर केले. असो एक कार्यक्रम घेतलो. तर सगळ्यात पयलीं आमी आमच्या सरकाराचे, भाजप सरकाराचे दोतोर प्रमोद सावंत, आमचे डिपार्टमेंट एनिमल हजबंड्री हांचे आभार मानपाक सोदता की त्यांनी शेतकऱ्यांची जी विनंती असली, शेतकऱ्यांची जी प्रमुख मागणी असली ती मान्य केली आणि आमकां ही दरवाढ करून दिली. तर याबद्दल आम्ही सगळ्या शेतकऱ्यांतर्फे, गोयच्या सगळ्या दूधकारातर्फे आम्ही त्यांचे आभार मानपाक सोदता. दुसरी महत्वाची गोष्ट कितें केली की गायींचो सगळ्या गोष्टींचे दर वाढत आसा, त्या प्रमाणे गायी आणि म्हशी जर आम्ही भायल्यान हाडटले जाल्यार तांचोय बी दर वाडूंक लागलो. म्हणून आम्ही आणि एक मागणी केली तेंचे कडेन की आमकां सरकारान जी स्कीम दिल्ली तातूंत आमकां 70,000 रुपया लिमीट आशिल्लें गाय घेवपाक, आणि ताजेर आमकां सबसिडी कितें आसा ती मेळटाली. तर तेजो रेट वाडोवन 90,000 करचो अशें आमी तांकां सांगलेलें. त्या प्रमाणे तेणी ती मागणी मान्य केली आणि आमकां 90,000 रुपया मिनिमम मॅक्झिमम रेट गायीचो किंवा म्हशीचो जो आसा तो, आणि तेजेर आमकां 90% सबसिडी आणि 10 गायींचेर 75% सबसिडी, मॅक्झिमम 20 गायी जे पयलींचे फार्मर्स आसा तांकां घेवन मेळटा अशी ती स्कीम रिवायव केली. तर त्याबद्दलूय आमकां ह्या सरकारचे आभार मानपाचे आसा की शेतकऱ्यांची ही दुसरी एक जी मागणी आसा ती बी मान्य केली. आता हातून आमी नवे जे फार्मर्स आसात ते बी भितर एंट्री करू शकता, कित्याक जोपर्यंत धंद्यान कसलो फायदो जायना तोपर्यंत धंदो करपाक कोण फुडें सरू शकना. तर आताच्या नव्या स्किमी प्रमाणे, नवे जे योजना सरकारान हाडल्या, नवीन रेट वाढ दिल्या, दर वाढ दिल्या, त्या प्रमाणे अशें जावं शकता की कोणाक तरी आमी नव्या शेतकऱ्यांक, नव्या फार्मरांक, नव्या युथांक आमी प्रमोट करू शकता, तांकां कन्विन्स करू शकता की तुमी ह्या दूध धंद्यान येयात. आणि गोयचे जी दुधाची मागणी आसा 4.5 लाख लिटर दिसाक आणि प्रोडक्शन आसा फक्त 1 लाख लिटराच्या भितर, तर हो जो डिफरन्स आसा तो आमी भरून काडू शकता आणि गोंय जे आसा ते दुधाच्या बाबतींत स्वयंपूर्ण जावं शकता. हो आमचो पयलो विशय आसलो. दुसरो विशय आसा जो गोवा डेअरी संदर्भात आसा तो आमचे हे अनंत मळीक सांगतले. अनंत मळीक हे यांची ओळख सांगपाची म्हणजे हांकां 4 फावटी सर्वोत्कृष्ट म्हणजे मॅक्झिमम मिल्क प्रोडक्शना खातीर गोपाळ रत्न पुरस्कार गोवा सरकारचो मेळ्ळेलो आसा. तर ते तुमकां फुडले जे हे आसा ते गोवा डेअरी संदर्भात सांगता. नमस्कार. हांव सर्वप्रथम सुमूल डेअरीचे सुद्धा आभार मानपाक सोदतां. आयज जी गोंयान सुमूल डेअरी सुद्धा गोवा डेअरी बरोबर कॉम्पिटिशन करता, तेंच्यांनी सुद्धा आमकां आमचे प्रायस जे रिव्हिजन करपाक जाय ते प्रायस रिव्हिजन करून दिता म्हणून आमकां प्रॉमिस केल्लें आसा. इनफॅक्ट म्हणजे तेंच्यांनी बरोवन दिल्लें आसा की आमी तुमचे प्रायस वाडोवन दितले म्हणून. तेंचे सध्या इलेक्शन चल्ल्या कारणान ते सध्या इम्प्लिमेंट करू शकना, पण आता रोखडेच तेंचे इलेक्शन बीन जालां. आता चेअरमॅन तेजो नॉमिनेट जातलो, तेज्या नंतर ते आमकां निश्चितच दूध वाड म्हणजे दरवाड आमकां दितले. आनी दितना आमकां अपेक्षा आसा की ते 1 एप्रिल पासून, जशें गोवा सरकारान 1 एप्रिल पासून आमकां गोवा डेअरी मार्फत दिल्ले आसा, तशें ते सुद्धा आमकां 1 एप्रिल पासून
आमकां दूद दर सुमूल सुद्दां दितले अशें आमी आशावादी आसा. आतां गोवा डेरी आमी पयलीं सुद्दां सुरवात पासून गोवा डेरीचेच फार्मर, पण आमी अशें पळयलें की गोवा डेरीचे फार्मर असल्या कारणान तेंचो जो कारभार आसा अनेक वेळा खूब प्रयत्न केले तेंचे कडेन उलोवपाचे करपाचे, तेंचे जो प्रोसिजर आसा तेंचे कारभार आसा तो बरोबर नाशिल्लो. प्रत्येक वेळा तेंचे दूध कलेक्शन म्हणा, प्रायझींग म्हणा, हे म्हणा ते म्हणा, आणि सदांच गोवा डेरी लॉस 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 सदांच लॉस 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 म्हणूनच तेंच्यांनी चलयली. खूब वेळा खूब प्रयत्न जाले तेंकां सुदरपाचे, पण प्रत्येक जण येता तेच करताले. तेका कंटाळूनच आमी गोवा डेरी सोडली आणि मनोहर भाई पर्रीकर तेन्ना तेंच्यांनी तेच्या खातीर एक ऑप्शन म्हणून सुमूल डेरीक इंट्रोड्यूस केली. आमी थोडे फार्मर ज्यांचे हांगासर जेंका पटना जाले ते आमी उठले आणि खूब जाण अशे सुमूल डेरीक गेले. आतां आमचे सरकारा कडेन